बाकीचे कुठे आहे? दार दार लाव. उद्यापासून कोणीतरी हा सेटअप करून ठेवायचा बरं का. टाइम बघितला नाही का काय झालं? बघितला होता का? 10:30 केलं. का सगळे 10:45लाच येणार? मला तर तेच वाटतंय. काय झालं? सगळ्यांचं इन्स्टॉलेशन झालं? एनीवन हू इज फाइंडिंग इट डिफिकल्ट? आहे जागा, थोडं पुढे येऊन बसा. होत नाही का? मग दुसरा कोणाचा घ्या. खूपच लवकर सांगितलं. त्याचा चार्ज असेल लॅपटॉप. हे असं कसं? हे काय रे? नाही होते का? नाही होते का? मग अरे एखादी लॅपटॉप चंटपणा ठेवा जरा. लॅपटॉप नाही आहे कोणाकडे? हा मग इथे आहे आपल्याकडे स्विच. या गुड मॉर्निंग. टाइम बघितला नव्हता काय? नक्की होतं का? नाही तर परत एवढं परत सगळं करावं लागेल. चालेल ना की नाही? चार्जिंग आहे बऱ्यापैकी. असो. शार्प टाईमवर येत जा उद्यापासनं. म्हणजे कसं पण लवकर लवकर संपवू शकू. कारण की मी असं ॲज सच जसं होत नाही की आज एवढंच करायचं. जेवढं पटपट होईल तेवढं करूयात. असं मी ठरवून नाही येत की आज एवढंच करायचं असं. ठीक आहे. सगळ्यांचं इन्स्टॉलेशन झालं? कोणाला काही प्रॉब्लेम? कोड रन करून बघितला? अरे प्रिंट हॅलो वर्ल्ड केला का? दीपक कुठे आहे? हो गया? काही प्रॉब्लेम? नो गुड. लास्ट लेक्चरला कोण नव्हतं? तुम्ही नव्हते. तुम्ही आय एम कन्सर्न अबाउट ऑफलाईन फॉर अ वाईल. तर मग जे कोण नव्हतं ऑफलाईन? 1 2 3
तुमचं झालं सगळं व्हिडिओ बघून किंवा ऑनलाईन बघून समजलं? त्यात करायचंच काय होतं मॅडम? काय काय किती झालंय? गप्पा नाही आय एम टॉकिंग अबाउट इन्स्टॉलेशन. आता गप्पा काय मारल्या ते तर नाही विचारू शकत. सो ठीक है, ऑनलाइन आई होप सबका इंस्टॉलेशन हो गया. टुडे विल स्टार्ट विथ वेरी बेसिक. ठीक है, तुम्ही काय डेटा एनालिटिक्स, डेटा सायन्स, गुड. ठीक आहे, चलो. खोदीचं ठीक आहे. सो लास्ट झालं. नाव ऑल आईज टुवर्ड्स मी. ओके, सो लास्ट लेक्चर आपण व्हॉट डिड वी स्टार्ट, वी लाईक आय टोल्ड यू वाय वी आर लर्निंग पायथन. पायथन कशासाठी शिकतोय आपण, कशासाठी शिकतोय? कॅन यू प्लीज स्टार्ट रेकॉर्डिंग? सर आय हॅव स्टार्टेड. ओके, कशासाठी शिकतो आपण पायथन, और वाय डज पायथन हेल्प इन डेटा एनालिटिक्स? असं कधी आन्सर करा. सी वेन एवर लाईक थ्रू आउट माय कोर्स, वेन एवर आय आस्क एनी क्वेश्चन, ट्राय टू आन्सर इन अ वे दॅट यू आर आन्सरिंग इन अन इंटरव्ह्यू. प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, म्हणजे कसं, सपोज मी इंटरव्ह्यू पॅनलमधला आहे, ठीक आहे, तुम्ही मी क्वेश्चन विचारला तर असं आन्सर करायचा प्रयत्न करा की तुम्ही इंटरव्ह्यूअरलाच सांगताय. सो मी तुम्हाला ते सांगू शकेल की तुम्ही कसे चुकलात, काय चुकलात. सो असं रफली नका सांगू. ठीक आहे, ॲक्ट स्मार्ट. ठीक आहे. सो वाय इज पायथन इम्पॉर्टंट इन द फील्ड ऑफ डेटा एनालिटिक्स, दॅट्स माय क्वेश्चन. मराठीत सांगितलं, हिंदीत सांगितलं, आय डोंट हॅव एनी इशू. बोलो. बोलो दीपक. Sir, I will try to answer your question. Huh? Basically, Python is basically used to work on large type of data set, which help us to speed up our what? Okay. Actually, basically to work on the large data sets. That is one thing, but for large data sets you have SQL, structured query language. Like even Python helps, but ठीक आहे, जे तुम्ही एक्सेलमध्ये केलं, पॉवर बी आयमध्ये केलं, SQLमध्ये, ऑल थिंग्स कॅन बी डन विथ अ सिंगल टूल, दॅट इज पायथन. ओके, अँड पायथन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, पायथन त्या दिवशी पण मी सांगितलं, एकदा तुम्ही पायथन केलं की बरेचसे दरवाजे ओपन होतात तुमच्यासाठी. डेव्हलपमेंट झालं, डेटा सायन्स झालं, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे, डीप लर्निंग, लाईक एव्हरीथिंग. ठीक आहे, सगळं तुमचा फक्त एका टूलने ओपन होतं. ठीक आहे, इफ यू आर गुड विथ युअर पायथन, तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तसं खेळू शकाल. ठीक आहे, जर पॉवर बी आयमध्ये नाही झालं तर पायथनमध्ये करू शकतो. पायथनमध्ये नाही झालं तर सर वी कॅन यूज दिस, और एल्स जर इफ यू आर इन टू कोर डेव्हलपमेंट, कंपनीचा डेटा सायन्सवरती असेल पूर्ण, तर लाईक पायथन इज द फर्स्ट थिंग दे आस्क यू. पायथन, हूप्स अँड SQL.
SQL तर झालंच आहे, पायथन तर मी पूर्ण शिकवतो, त्यानंतर फक्त उप्स करायचं आहे. ते पण माझे व्हिडिओज इथे डेटा सायन्सच्या बॅचमध्ये पडलेले आहे. यू कॅन डू इट फ्रॉम देअर. जरा डेव्हलपमेंट साईड किंवा हु इज एमिंग टू गो इन टू हार्डकोर कंपनीज हू आर वर्किंग ऑन डेटा अनालिसिस. ठीक आहे, ऑलवेज एम फॉर कंपनीज हू आर वर्किंग ऑन AI अँड डेटा सायन्स. ठीक आहे, स्टॅटिक डेटावरती ट्रेंड्स काढण्या कंपनीवरती राहू नका. आय एम थिंकिंग अबाउट अ लार्जर एस्पेक्ट. ठीक आहे, चलो. Python is very popular high level programming language created by whosoever it is. ठीक है, Python can be used on a server to create web applications. ठीक है. Second, Python can connect to database systems. Correct? ठीक है, ते दाखवेल मी तुम्हाला कसं कनेक्ट होतं. ठीक आहे, Python can be used to handle big data and perform complex mathematical calculations. ठीक आहे, कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स जे आहे ते इझिली विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स पायथन कॅन डू इट. ओके, पायथन कॅन बी यूज फॉर रॅपिड प्रोटोटायपिंग, थोडं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट दॅट यू ऑल नो. ठीक आहे, पायथन मी खूप हे एक्सप्लेन करायची गरज नाही. आय गेस इट्स क्वाईट विजिबल, तुम्ही करू शकता. पायथन वर्क्स ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. ठीक आहे, प्लॅटफॉर्म पायथन इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? गुड. ठीक आहे, लिनक्स झालं, मॅक है ना. ओके, अँड पायथन हॅज व्हेरी सिम्पल सिंटॅक्स सिमिलर टू इंग्लिश. पायथन हॅज सिंटॅक्स दॅट अलाउ डेव्हलपर्स टू राईट प्रोग्राम्स विथ फिअर लाईन्स ऑफ कोड. ठीक आहे, सगळं हे इथलेचे पॉईंट्स दॅट आय एक्सप्लेन. ठीक आहे, इंटरप्रेटर सिस्टम इन दॅट कोड कॅन बी एक्झिक्युटेड ॲज सून ॲज इट इज रिटन. दॅट मीन्स द प्रोटोटायपिंग कॅन बी इझिली अँड इट्स सिम्पल टू डिबग. व्हॉट इज डिबगिंग? What is debugging? Okay. To identify the issue, problem, syntax issue Okay. in your code. चलो, ते एक झालं डिबगिंग. ठीक आहे, आता डिबगर्स पहिले होते कंपनीजमध्ये, बट नाव विथ लाईक ड्यू टू AI हँडलिंग टूल्स डिबगिंगचे जॉब्स पण गेलेत. ठीक आहे, but the thing is, like, it's not AI which is going to replace your job. It's the person using AI who's going to replace your job. Always remember. काय म्हणजे काय? AI जॉब नाही घेणार. जो व्यक्ती AI वापरतोय ना तो जॉब घेईल. ठीक आहे, तो एक तर त्यांचे जॉब सिक्युअर्ड आणि दुसरं जे AI बनवत आहेत, जे AI मॉडेल्स बनवत आहेत, डेटा सायंटिस्ट झालं, AI इंजिनियर्स झालेत. ओके, सो थिंक स्मार्टली. चलो, सो इथे सगळ्यात पहिली गोष्ट आपण जी बघितली दॅट वॉज पायथन हॅज अ सिंटॅक्स दॅट अलाउज डेव्हलपर्स टू राईट प्रोग्राम्स. सिंटॅक्स तर ऐकलं असेल तुम्ही. सिंटॅक्स म्हणजे काय? जल्दी आते जाओ मॅडम. सिंटॅक्स म्हणजे काय? एनीवन? व्हॉट इज सिंटॅक्स? ठीक आहे, वे ऑफ रायटिंग समथिंग. बट आता आपण एक सिम्पल लँग्वेजमध्ये समजूयात. पुढे सरका आणि दरवाजा लावून घ्या. ठीक आहे, एक सोप्या भाषेत समजूयात. आता मी तुमच्याशी बोलतोय, करेक्ट? व्हॉट्स युअर नेम? तुमचं नाव? जान्हवी. ठीक आहे, हाय जान्हवी, हाव आर यू? मी हे विचारलं. ओके, आर यू हाव जान्हवी? उलटं वलटं केलं का मी? नाही. देर आर सम रूल्स. मी तुमच्याशी मराठीत बोलतोय. ठीक आहे, आता एका मी याच्यात बोलतोय, मी असं बोलतोय, एका मी बोलतोय वेगळा, एक मराठीत, मग एक पायथन वेगळं, पायथन एक आहे, असं वेगळं काय ग्रामॅटिकल बोलतोय का? टर्म सेम आहे, बट बोलण्याची एक पद्धत. ठीक आहे, एक ग्रामॅटिकल रूल, ज्याला मराठीत व्याकरण म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये ग्रामर. कोणी ICSE शिकलं असेल तर लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज हा एक सब्जेक्ट माहिती असेल, लँग्वेज इन इंग्लिश. त्यामध्ये एक सांगायचं की कसं आपण एक सेंटेन्स फ्रेम करतो, त्याला एक ग्रामॅटिकल रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता पायथन पण एक लँग्वेज आहे, करेक्ट? Even Python would have a grammatical rules to write a code. That rule is called as syntax. समजलं? किती लोकांना नाही समजलं सिंटॅक्स काय? समजलं? इकडे सरका जरा. समजलं सिंटॅक्स म्हणजे काय? आरती मॅडम, काय काय सिंटॅक्स? हां, सिंटॅक्स काय आहे? इतक्यात तर सांगितलं.
एक रूल्स, नॉट ओनली ग्रामॅटिकल रूल्स बट अ वे ऑफ रायटिंग युअर कोड. ठीक आहे, रूल सेट ऑफ रायटिंग युअर कोड. जे पण आपण नवीन काय काय शिकणार त्याचं प्रत्येकाचा एक रूल असेल. दॅट इज नथिंग बट सिंटॅक्स. ठीक आहे, कोणी C++ शिकला असेल तर त्याचा सिंटॅक्स खूप डिफिकल्ट आहे, याचा सिंटॅक्स खूप इझी आहे. ठीक आहे, C++ केला असेल तर डॉक टाईप पहिले नाही, डॉक टाईप HTML लिहिता, इन्क्लूड आयो स्ट्रीम है ना. हां, मग ते लिहून मग खालती मग आपण पूर्ण लिहायला सुरुवात करतो. इथे तशी काही गरज नाही आहे. पायथन इज लाईक सिंटॅक्स बघूया. पायथनचा सिंटॅक्स कसा आहे? सिम्पल सिंटॅक्स, राईट ॲज यू थिंक. जसं आपण मराठी बोलतो किंवा जसं आपण विचार करतो सेम तसं लिहायचं आहे. ओके, बट एक सिम्पल सिंटॅक्स आहे त्यांच्या रूल्सप्रमाणे. आता जर मी जर मारवाडी बोलतोय, एक भाषा बोलतोय, तर मला त्यांच्या रूल्सप्रमाणे बोलावं लागेल ना. करेक्ट. मी जर हिंदी बोलतोय, मला हिंदीच्या रूल्सप्रमाणे बोलावं लागेल. ठीक आहे, सेम पायथन, इट्स हिज लँग्वेज, सो मी टू टॉक विथ हिज सिंटॅक्स और हिज रूल्स, सो दॅट इज नथिंग बट अ सिंटॅक्स. ठीक आहे, समजलं सर्वांना सिंटॅक्स? सिंटॅक्समध्ये काही इश्यू नाही. आउटपुट ओरिएंटेड, एक्सटेन्शन .py and .ipynb हे एक्सटेन्शन्स मी तुम्हाला सांगितले होते. डू यू रिमेंबर? तुम्ही लास्ट लेक्चरला होता नाही ना? व्हॉट्स युअर नेम? ईश्वर. ओके, ठीक आहे. सिंटॅक्स, सगळ्यात पहिले सिंटॅक्स म्हणजे काय? लिहिण्याची पद्धत. समजलं? ठीक आहे. .py एक्सटेन्शन, .ipynb एक्सटेन्शन हे समजलं का नाही? अरे येस और नो? Yes, sir. The very first thing which we're going to learn today, syntax समजला, we'll move to comments. ठीक आहे, what are comments? काय वाटतं कोणाला? What are comments? Comments means we can tell in such a way we are writing some search of code. So what is the purpose of that particular code? We write that particular comment above the code, means like XYZ actions happening in the below code. That way you can say it's a comment. ओके, ठीक आहे. चलो, कमेंट पायथनमध्ये अशा गोष्टी आहेत, ठीक आहे, ज्या कधी एक्झिक्यूट होत नाही. ओके, कधीच एक्झिक्यूट होत नाही, म्हणजे त्यांचा असला नसला आपल्या कोडला त्याचा काही फरक पडत नाही. मग प्रश्न असा पडतो, सर कमेंट द्यायचा का? एक्झॅक्टली, टू अंडरस्टँड what exactly we have done over here. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, व्हॉट्स युअर नेम? आदिती अँड मयूर ना? आदितीचं नाव. ठीक आहे, तुम्ही एका कंपनीमध्ये जॉब करत आहात. यू आर ॲट द मॉर्निंग शिफ्ट, तो नाईट शिफ्टमध्ये. तुम्ही एक फंक्शन बनवून ठेवला आहे पायथनचा. यू आर वर्किंग इन डेव्हलपमेंटमध्येच आहे. तुम्ही एक कोड बनवून ठेवला आहे. ठीक आहे, तुम्ही काय फंक्शन्स बनवून ठेवले. आता त्याला समजलं पाहिजे ना की आता तुम्ही एक तुमचे युजर डिफाईन्ड फंक्शन बनवलेत, जे तुम्ही बनवलेत फंक्शन, तर त्याला समजलं पाहिजे हे नक्की या फंक्शनचा टास्क काय, ते कसं समजेल. तर तिथे तुम्ही कमेंट करून दिली, दिस इज द वर्क ऑफ दिस फंक्शन. ठीक आहे, ते एक्झिक्यूट होणार का? नाही, जस्ट टू अंडरस्टँड. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, ओके लेट्स सी, comments can be used to explain Python code. Comments can be used to make the code more readable. Comments can be used to prevent execution when testing code, and comments start with a hash and Python will ignore. त्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. ओके, करून बघूया. लेट्स से स्टार्ट कसे सोबत होतं? कमेंट हॅश. मग हा काय झाला रे त्याचा? करेक्ट. कळलं? कमेंट कधी पण लिहायची तर कसं सुरू होईल? हॅशने. समजलं? पहिला लाईन तर लिहिता येईल पायथनमध्ये. ठीक आहे, लेट्स से दिस इज अ कमेंट आणि मी त्याला शिफ्ट प्लस एंटर केलं की एक्झिक्यूट झाली, पण प्रिंट नाही झालं बाहेर काही. आय मीन काही डिस्प्ले नाही झालं. हेच जर मी त्याला एखाद्या व्हेरिएबलमध्ये दिलं असतं, सांगतो लगेच, कन्फ्यूज होऊ नका. हेच जर मी त्याला एखाद्या व्हेरिएबलमध्ये दिलं असतं तर ते प्रिंट झालं असतं. ओके, सो हाऊ इज दिस कमेंट? दिस इज अ कमेंट. कळालं कशी देता कमेंट? ठीक आहे,
आता एक हे बघा, लेट्स मी एक कोड घेतला, A इक्वल्स टू 10, B इक्वल्स टू 15, C इक्वल्स टू, कन्फ्यूज होऊ नका, मी अजून कमेंटच एक्सप्लेन करतोय. काय काय आउटपुट येईल? व्हॉट्स एव्हर द आन्सर इज 25. ओके. And again I took one more code. Let's say E equals to 10, F equals to 23 आणि H equals to E plus F print H. ठीक आहे. आता इथे फक्त काय आउटपुट आलं? काय आउटपुट येईल? 33. ठीक आहे. नाउ जस्ट लुक हियर. Here we are doing addition. सिम्पल. आणि मी आता याला परत एक्झिक्यूट करतो. काही फरक पडला नाही. आता ह्या दोघांमध्ये फरक बघा, जाणवतोय? कळतंय का? मागे नाही दिसत आहे तुम्हाला? ओके. नाव इज इट जस्टिफाइंग व्हॉट्स गिवन ओव्हर हियर? Comments can be used to explain Python code. Comments can be used to make code more readable. म्हणजे काय, अजून नीट पद्धतीने आपण त्याला वाचू शकतो. बरोबर? Comments can be used to prevent execution when testing code. नाही आल्यात. Comment starts with hash and Python will ignore them. समजलं? Comments काय डिफिकल्टी कमेंट्स मध्ये, सिंटॅक्स मध्ये? ठीक आहे. हे सगळं विसरा, याच्यावरती लक्ष नाही दिलं तरी चालेल. आय एम जस्ट कन्सर्न अबाउट दिस पार्ट. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं तर लेट्स से हा आमचा कोड आहे. घाबरू नका. ठीक आहे. फक्त इथे आता एक मल्टीलाईन कमेंट दिलेली आहे. बाय द वे, व्हॉट इज दिस? नशीब. सी, व्हॉट इज दिस? लॅग फीचर्स. ठीक आहे. सी, कळलं का? तर हे जर नसलं तर किती डिफिकल्ट गेलं असतं हे समजायला, है ना? कमेंट्सचा वापर कशासाठी करतो सगळं समजलं? शिट. ओके. ठीक आहे. ये जो I don't want to disturb my start of. ओके. व्हेरिएबल्स. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? काहीच केलं नाही आपण. एक सिम्पल लाईन लिहिली, प्रिंट हॅलो वर्ल्ड पण लिहिलं नाही ॲट द मोमेंट. ओके. किती लोक आहे असं पहिल्यांदाच शिकता पायथन? 1 2 3 4 5. ओके. ठीक आहे. ठीक आहे. हा मग वेळेवर येत जा. हाँ ठीक है. कल 10:35 तक के ही टाइम रहेगा. उसके बाद फिर रिकॉर्डेड कर लेना. ओके. व्हेरिएबल्स. कमेंट समजलं सर्वांना?
मुव्हिंग अहेड. आत्ता तुम्ही इथे एक बघितलं की व्हॉट वे डिड, आपण 10ला कशा ना कशामध्ये तरी स्टोअर केलं. करेक्ट. 23ला कसं ना कशामध्ये स्टोअर केलं. डायरेक्ट जर लिहिलं असतं तर आलं असतं का आउटपुट? नाही. ठीक आहे. तर ह्या डेटाला आपण ज्या एंटिटीमध्ये स्टोअर करतो आहे त्याला आपण व्हेरिएबल्स असं म्हणतो. ठीक आहे. इफ टू टॉक इन मोर द टेक्स्टबुक स्टममध्ये ऐकायचं आहे. डायनॅमिकली टाईप, नो नीड टू डिक्लेअर. ठीक आहे, चलो आय एक्सप्लेन इट ओनली हिअर. ठीक आहे. लेट्स से ए मध्ये मी स्टोअर केलं 10. मला एक डेटा स्टोअर करायचा होता. ठीक आहे. मग मला तो आउटपुट प्रिंट पण पाहिजे. करेक्ट. तो कशामध्ये स्टोअर केला आपण? तो ए मध्ये. मग ए काय झाला? समजलं? व्हेरिएबल कोणाला कन्फ्यूज होईल आता कधी कोणी? नाही. गुड. ठीक आहे. या व्हेरिएबलमध्ये आता मी किती व्हेरिएबल्स घेऊ शकतो? किती पण. बी इक्वल्स टू फ्रेंड, सी इक्वल्स टू. ठीक आहे. फक्त ए बी सी डी असंच घेऊ शकतो का? ओके. मग काय घेऊ शकतो? अल्फाबेट्स कोणसे? ए टू जेड वाले. ठीक है, सब ले लिए मैंने. चलो ए हो गया, बी में 10 हो गया, सी में हो गया. और बोलो. वर्ड्स. ठीक है. वर्ड्स. लेट्स से व्हाट्स योर नेम? शुभम इक्वल्स टू 1. चालेल का? आलं? ठीक आहे. होऊ शकतं. ठीक आहे. ए टू झेडमध्ये आपण कुठले पण नावं काही पण घेऊ शकतो ॲज अ व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये काय स्टोअर करतोय आपण? व्हॅल्यूज, व्हॉट्स एव्हर युअर डेटा इज. ठीक आहे. शुभमच्या पुढे व्हॉट्स युअर सरनेम? झेड का? JADE. ठीक आहे. आता काय येईल रे? ते सरनेम येईल. करेक्ट. बट आता इथे बघा, मी याला डबल कोट्स दिले. सांगेल डेटा टाईप शिकवताना. आता एकच समजा, लगेच फेसेस चेंज होऊन जातात. ठीक आहे. समजलं? तर काय काय देऊ शकतो मी? ए टू झेड, कुठलं पण नाव, कुठलं पण अल्फाबेट, कॅपिटल स्मॉल, चालेल. ठीक आहे. स्पेशल कॅरेक्टर चालेल का? नक्की. इथं चाललं. कोण बोललं नाही? गुड. बरोबर. ठीक आहे. चाललं म्हणजे एक सेकंड. ठीक आहे. आता व्हेरिएबल्स आपण कुठले पण घेऊ शकतो. करेक्ट. ते स्टोअर होऊन जातं. ते सांगेल मी. एक फंक्शन असतो. लेट्स एक मिनिट दाखवतो. हुज. हे का इथे शुभम गेला, स्टोअर होऊन गेलं होतं. ठीक आहे. कुठलं? हो, पण आपलं आउटपुट तर सेम होतं. ठीक आहे. आता प्रिंट इथे काय झालं, शुभम जे आहे ते ऑलरेडी स्टोअर होऊन गेलं. हा फंक्शन काय सांगतो? जेवढे पण स्टोअर्ड व्हेरिएबल्स आहेत ना ते सांगतो. ते मी सांगणारच होतो. थांबा जरा, असे लूप होल सोडतो मी काही ना काही. आता यातलं शुभमला मी डिलीट पण करेल, सांगतो मी. थांबा जरा. ठीक आहे. ओके. सो आय वॉज टॉकिंग अबाउट, कुठे गेलं? हां. लेट्स से मी काही पण नंबर घेऊ शकतो. ए मध्ये 12 केलं. ठीक आहे. व्हॉट्स युअर नेम? सिद्धीमध्ये मी 1 केलं. ठीक आहे. अजून लेट्स से किंवा विराट 18. चालेल का?
45 केलं. ठीक आहे, हे काय झालं, वेगवेगळे व्हेरिएबल्स आपण केले. ठीक आहे, आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की यार सभी लेक्चर्स को आते हैं. ठीक आहे, सो तुम्हाला आता असं प्रश्न पडेल की असे काही रूल्स आहे का सर, किती व्हेरिएबल्स घेऊ शकतो किती नाही. त्यासाठी एक विज्युअल देतो, तेवढं डोक्यात ठेवा बस. उसके ऊपर फिर कोई कितने भी क्वेश्चन पूछ लो इंटरव्यू में, त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारणार नाही. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय, स्टार्टिंगला नंबर चालेल का, नाही. लेट्स शुभम होतं ना, 1 2 शुभम, चालेल का, नाही. शुभम 1 2 चालेल का, एंडला नंबर चालेल. ओके, 2 वर्ड्स मध्ये शुभम जाडे, शुभम 1 जाडे, चालेल, येस चालेल. स्पेशल कॅरेक्टर अपार्ट फ्रॉम अंडरस्कोर चालेल का, स्पेशल कॅरेक्टर अपार्ट फ्रॉम अंडरस्कोर चालेल का, नो. वांदे कसले रे, इंग्लिशचे का माझं समजत नाही. ठीक आहे, हा कसलेत. यार मी बरोबर बोललो ना. ठीक आहे, अंडर स्पेशल कॅरेक्टर चालेल व्हेरिएबल असाइन करताना. चलेगा स्पेशल कॅरेक्टर दीपक, नहीं चलेगा अपार्ट फ्रॉम अंडरस्कोर, ऐसा आंसर होना चाहिए. अंडरस्कोर चलेगा, यस. डेफ और इफ ये क्या है मैं बताता हूँ. ठीक है, ठीक है, समझ लो. जसं विराट 18, सो इट इज लैंड लेट्स रोहित 45. ठीक है, और क्या था, 2 वर्ड्स मध्ये वर्ड्स ना, हे टू हाय चालेल का, ठीक आहे. टू हाय अभी, ठीक आहे, चालेल. हे सगळ्यांना मी प्रिंट केलं, एक्झिक्यूट झालं म्हणजे चालेल रूल्स प्रमाणे. आता बघा, जर नाही केलं तर आपण स्टार्टिंगला नंबर वापरून बघितलं तर हे बघ येतोय ना, एरर इथेच दाखवतोय, नाही चालणार. समजलं एव्हरीवन. ठीक आहे, टू स्टोर डेटा अलाउ कॅरेक्टर्स, नंबर, अल्फाबेट्स अँड अंडरस्कोर्स. केस सेन्सिटिव्ह, आय टेल यू नॉट टू यूज दिस, नॉट टू स्टार्ट विथ नंबर्स. हा पिक्चर एवढं डोक्यात बसेल, काही इश्यू कोणाला यात, गुड. चलो मूविंग अहेड. ए इज नथिंग बट योर व्हेरिएबल. ओके, समजलं सगळ्यांना व्हेरिएबल कसं आहे, कसा असाइन करू. ठीक आहे, आता ए मध्ये काय स्टोअर केलं आपण, 456. सेल्समध्ये काय केलं, नेममध्ये काय केलं, कृष्णा. ओके, अँड प्रिंट ए. तेच जर मी प्रिंट सेल्स केलं असतं तर, ठीक आहे, तेच जर मी प्रिंट नेम केलं असतं तर कृष्णा. ओके, तेच जर मी आता माझी जर स्पेलिंग चुकली, मी सेल केलं. क्वेश्चन हा नाही की एरर आहे, क्वेश्चन हा आहे की कुठला एरर आहे, कसा सिंटॅक्स एरर आहे, नेम एरर. ठीक आहे, यानंतर तुम्ही जेव्हा पण स्वतः पण कोड करा, लाईक स्टार्ट रायटिंग डाऊन एरर्स, कुठला एरर येतोय. ठीक आहे, एरर हँडलिंग टेक्निकला तुम्हाला हेल्प करेल. देर इज समथिंग कॉल्ड एरर हँडलिंग, ऑल्सो एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे, त्याला हेल्प करेल तुम्हाला. समजलं काय करायचं. ठीक आहे, प्रिंट सेल्स करतो मी, आलं. बाय द वे, इफ आय डू सेल्स कॉमन नेम येईल का, ठीक आहे. समजलं. आता हेच व्हेरिएबल नेम्स, अनिल अंडरस्कोर 45 कोणीतरी आलं ना आता,
अनिल at the score 45 प्रिंट अनिल रोहित 45 इक्वल्स टू अभी प्रिंट रोहित 45 ठीक आहे. याचे आउटपुट आय होप 45 अँड अभी. ओके समजलं कोण सगळ्यांना यात काय डाऊट शुभम ठीक आहे. नाउ विल सी डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल्स ठीक आहे. आता हां बाय द वे देर इज वन थिंग इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकता ठीक आहे. व्हेरिएबलमध्ये जर तुम्हाला विचारलं तर हे विचारतील की व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस कसा फाइंड करायचा की तो रॅमवरती कुठे स्टोर्ड आहे. समजलं का रॅम काय फुल फॉर्म तो तिथे कसा स्टोर्ड आहे ते बघायचं. तो एक मेमरी ॲड्रेस येतो ठीक आहे. तर तो कसा असतो जर तुम्हाला फाइंड करायचं आपण काय केलं होतं रे इथे लेटचे हाच घेऊयात का ठीक आहे. ए ठीक आहे. ए कुठे स्टोर्ड आहे मला ते बघायचं आहे. कसं बघणार एक फंक्शन आहे आय डी काय त्याच्यामध्ये मी काय टाकेल कशाचं बघायचं होतं आपलं मेमरी ॲड्रेस ए 456 टाकेल का ए ओके सी ठीक आहे. किती फंक्शन शिकलो आत्तापर्यंत आपण पहिला कुठला आय डी फंक्शन काय करतो कुठेतरी नोट करून ठेवा. नोटबुक्स कुठे नाही आणली व्हिडिओच्या भरोश्यावर नका बसू. हो येतो ना पुढे सर आहे सगळं. मी उलट माझा सिलेबस एवढा आहे खूप मोठा आहे सगळं सांगतो मी. कसं आहे ना की एक 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 स्टेप पुढे गेलं तर सगळ्यांचं डोक्यात बसेल परत व्हिडिओ बघायचीच गरज नाही. म्हणून विल गो स्टेप बाय स्टेप आहे. कसं ना मॅडम सगळं माझंच बॉटल दिसत आहे. थँक्यू येस हे केलं 10:30 केलंय ना मी. असं काय तुम्ही पहिल्याचं बघितलं असेल काल मी आवर्जून 10:30 केलं मॅडम बोललात म्हणून. लिहिलं सर्वांनी आय डी फंक्शन बघितलं. अजून एक फंक्शन बघितलं आपण प्रिंट पण एक फंक्शनच आहे. काम करतोय ना तो काही ना काही. फंक्शन काय करतं एक पर्टिक्युलर काम करून देतं करेक्ट. प्रिंट इज ऑल्सो अ फंक्शन. आय डी काय काम करतं मेमरी ॲड्रेस देतं कुठल्या पण व्हेरिएबलचा. ओके समजलं. हे तुमचं नाव विसरून जातो हां भरत हां परत झालं होतं त्या दिवशी सॉरी. ते नाही मी खरंच परत बोललो होतो की परत सांग मला. आय डिडंट नो ते एकदम सिंक झालं परत असो चलो हे समजलं. नाउ विल सी डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल. म्हणजेच काय ए कॉमा बी कॉमा सी इक्वल्स टू मी 10 15 20 10 15 and भरत ठीक आहे. ओके डिफरंट वेज ऑफ असाइनिंग व्हेरिएबल. काय केलं आपण इथे लाईन ऑफ कोड कमी केला. तिघच एकामध्ये आणलं एका लाईनमध्ये. आता यामध्ये जर मी प्रिंट बी केलं तर काय येईल 15. सी केलं तर भरत. ए केलं तर ए कॉमा बी केलं तर 10 15 गुड. अँड ए कॉमा सी केलं तर 10 भरत. ठीक आहे समजलं.
बी वरती आणू का फरकला? समजलं? ओके, सेम ओव्हर हियर. सेल, प्रॉफिट, क्वांटिटी अँड हा मग आहे ना मॅडम नोटबुक. तो फोन का मिनिमम यूज करू. ठीक आहे, इथे बघा 155, 23 अँड राम. ठीक आहे, सेल, प्रॉफिट, क्वांटिटी अँड नेम. कसं तिघं एक वेळेस प्रिंट होईल. ओके, नाव आय नीड अ कंडिशन वेअर तिन्ही व्हेरिएबल्सला सेम व्हॅल्यू असाइन झाली पाहिजे. ए बी सी हे 3 व्हेरिएबल्स आहे, तिघांमध्ये मला सेम व्हॅल्यू ठेवायची. कसं कसं लिहिणार? कोण सांगेल? कोण सांगेल? एक कोणीतरी सांग. हां, कसं? हां, ए इक्वल्स टू, चलो नवीन काहीतरी, ए इक्वल्स टू 10, बी इज इक्वल्स टू ए, सी इज इक्वल्स टू बी. आणि आता काय प्रिंट काय करू? प्रिंट काही करू का? काय करू? काय करू मग? बी. सी केलं तर गुड. अजून एक पद्धत आहे. ओके, चलो आय म्हणजे डोकं चालतंय. ए कॉमा बी कॉमा सी इक्वल्स टू 10. याला लॉजिक बिल्ड, असंच लॉजिक बिल्ड होतं आहे का पायथनमध्ये. आणि बाकी पण डोकं चालतं जरा. प्रिंट अब बोलो. बोला तुमचं नाव? ओमकार. भरत ओमकार होऊन जाईल. शुभम, देविका, जान्हवी, आदिती ना? तुम्ही जान्हवी. दीपक होऊन जातील पण. हां, सर इथे केलं ना आपण. हे काय भरत, परत नाही सांगणार मी. चाल मी. काही काय सिम्पल. अरे मी माझं लक्षात ठेवा, पुढे जेवढं पण करू मी तेवढंच विचारेल जेवढं मी शिकवलंय. तिथे फक्त थोडं तुम्हाला वापरावं लागेल जे कमी वापरत आहे. स्ट्रिंग होऊन जाईल, ती वर्ड होईल. तो एक पहिलं लॉजिक बरोबर होतं. करेक्ट. तुम्ही उद्यापासून इकडे बसायचं, सोबत नाही बसायचं. तुमच्या समोर नाही. इवन आय नीड दिस कॉन्फिडन्स. ते कधीच बोलतायत म्हणून सांगितलं इकडे बसा. ठीक आहे, करेक्ट. ठीक आहे, ते लॉजिक पण बरोबर होतं. बट आपल्याला कधी पण एक लक्षात ठेवा, लाईन ऑफ कोड कमी करायचं, म्हणून मी ते प्रिफर नाही करत. खूप वाढतं ना, कन्फ्युजिंग किती होतं हे बघा. एक सेकंड. हां, हे बघा कुठलं बरं वाटतं रे?
समजलं? इवन दॅट इज करेक्ट, आय एम नॉट सेइंग दॅट स्ट्रॉंग, बट आपलं मेन एम काय? सिम्पल. ठीक आहे, लाईन ऑफ कोड जेवढा कमी होईल तेवढं चांगलं आहे, तेवढं नीट समजेल. करेक्ट. मग स्टॅटिस्टिकली टाईप्ड आणि डायनॅमिकली टाईप्डमध्ये फरकच काय राहतो आहे? आय मीन जावा, C++ मध्ये आणि पायथनमध्ये फरकच काय राहतो? ठीक आहे. हां, कुठल्या एरर? तसं एकाच एला व्हॅल्यू असाईन झाली, बी आणि सी तसंच एम्प्टी पडलेलं. ओके. पॅकिंग आणि अनपॅकिंगमध्ये जेव्हा टपल कॉम्प्रिहेन्शन शिकू आपण तेव्हा एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तेव्हा तर तुम्हाला स्वतःहून खूप काही करणं आहे. इथे तरी सगळी स्पून फिडिंग होईल. ओके, चलो, समजलं सर्वांना? विथ दिस एक्झाम्पल लेट्स हे बघा इकडे, प्रॉफिट, सेल अँड क्वांटिटी किती झालं रे सर्व? ठीक आहे. प्रॉफिट पण किती आहे? ठीक. हां, क्वांटिटी पण किती आहे? सगळ्यांना एक असाईन झालं? ओके, चलो. आता पायथन इज केस सेन्सिटिव्ह आलं. ठीक आहे. हां, आपण प्रिंटमध्ये सुद्धा 2 व्हेरिएबल दिले होते, देऊयात ना. प्रॉफिट आणि सेल. कारण की सेलला पण 88च आहे, क्वांटिटी पण 88च आहे आणि प्रॉफिट पण 88 आहे. अरे याला असं समजा तुम्ही जरा, A इक्वल्स टू 888, B इक्वल्स टू 888, C इक्वल्स टू 888. हेच तर झालंय. समजलं का नाही? समजे एव्हरीवन? तुम्हाला नक्की? कुठे लिहिलं? तू तर 8 ठेवलं तुम्ही परत. नाही, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना आहे सवलत. ओके. आणि आजच्या दिवशी फक्त, नाही तर मग उद्यापासून हां, नाही नाही, ते मोबाईलचे लाडणी. ते सांगेल, मोबाईल पण एक टाईमला सांगेल ओपन करायला. ओके, चलो, लास्ट पार्ट फॉर टुडे अँड विल वाइंड अप. पायथन इज केस सेन्सिटिव्ह. चलो, इथे जरा याचा आन्सर आहे ना, जळगाव. जळगाव ना? हां, तुम्ही करा. नाव काय? सचिन. हां, नाही नाही, सचिनच पाहिजे नाव. Sir, can you please explain in Hindi? है? ओके, हिंदी में पूरा अने अभी मतलब नहीं, फ्रॉम हियर आई स्टार्ट एक्सप्लेन इट इन हिंदी. आई एम सो सॉरी. ओके, नाउ आई विल स्विच ऑन द सबटाइटल्स फॉर दिस वीडियो, तो सबटाइटल्स में आ जाएगा. लेकिन अभी से मतलब आई ट्राई टू एक्सप्लेन इट इन हिंदी. हिंदी में ही रखेंगे. ठीक है, चलो. और यू लाफिंग? कळलं का? का तिकडे बसायला सांग. ठीक आहे. सचिन ते जळगावचे आहे ना, म्हणून जळगाव. ठीक आहे ना, मग आपण जळगाव बोलू. तुम्ही म्हणताना ते जळगाव म्हणतात ना. ठीक आहे. मला एक सांगा आता, प्रिंट मी सचिन केलं, काय येईल रे? थांबा, सचिन
का बरं? ओके बरोबर. ठीक आहे करून बघतो मी. ओके तेच जर मी अरे मी वेड्या त्याला विचारलं ना सचिनला. का तुला काय तिथे बघून काय वाटतं तुला ते सांग फक्त मला. गुड. एंड इफ आई डू एवरी मैडम आप बोलो. इसलिए तो मैंने पूछा. खानदेश जाएगा है ना. कैसे? ठीक है. ये हमें क्या बताता है? पाइथन इज केस सेंसिटिव. मतलब क्या, उसे फर्क नहीं पड़ता कि आपने क्या लिखा है वहाँ पे, कौन से इसमें लिखा है. आई मीन व्हाट वर्ड इज दैट, इज द वर्ड सिमिलर. वो बस देखेगा कि अच्छा ये अपर केस में है, ये लोअर केस में है. ठीक है. अब तीनों का मेमोरी एड्रेस देखो अलग होगा ना. ठीक है. वेगळा झाला ना. एक सेकंड इथेच करतो मी. एक ठीक वेगळा आहे. अरे वेगळा आहे ना. लास्ट डिजिट्स बघा. ठीक आहे. समजलं काय सांगतंय? पायथन इज केस सेन्सिटिव्ह. म्हणजे काय? अप्पर केस लोअर केस इट मॅटर्स. कोणीच कॅपिटल लिपी स्मॉल लिपी म्हणणार नाही. ठीक आहे. एव्हरीवन वुड से अपर केस अँड लोअर केस. ठीक आहे. नाव here the first letter, first alphabet is in upper case, बाकी सगळे लोअर केस मध्ये. म्हणून मग ते जळगाव. सचिन एव्हरीथिंग इज इन लोअर केस. एंटर अप्पर केस. तुम्हाला समजण्यासाठी लिहून ठेवलं मी. ओके समजलं? काय डाऊट याच्यामध्ये? ओके. देर इज समथिंग कॉल्ड ग्लोबल व्हेरिएबल्स. हे नंतर सांगेल. आता तुम्हाला असं प्रश्न पडेल लास्ट पण, असे कुठले वर्ड्स आहे का जे ॲज अ व्हेरिएबल आपण घेऊ नाही शकत? अपन रूल्स बघितले वेरिएबल्स से. हमने रूल्स देखे कि कौन से रूल्स है जो हम लाइक वेरिएबल्स असाइन करते वक्त ले सकते हैं. बट ऐसे कुछ वर्ड्स है क्या जो हम नहीं ही ले सकते? है क्या? यस. ठीक है. ऐसे कुछ वर्ड्स होते हैं, उन्हें हम क्या बोलते हैं? रिजर्व वर्ड्स. नाम ही बताता है. द नेम इटसेल्फ सेज अस दैट रिजर्व. मतलब वो पाइथन ने किसी न किसी चीज के लिए ऑलरेडी रिजर्व करके रखे हैं, तो वो वर्ड्स हम एज अ वेरिएबल नहीं ले सकते. फॉर एग्जाम्पल def, if, else, elif. ठीक आहे पूर्ण लिस्ट आहे त्याची. ते तुम्हाला पाठ करायची गरज नाही. जसं जसं आपण शिकू तसं तसं. ठीक आहे. समजे? ओके समजलं आजचं रिझर्व वर्ड्स. ठीक आहे. आता हुज आणि डेल नाही सांगत, ते उद्या सांगतो, नाही तर मग. ठीक आहे. सो व्हॉट्स युअर टास्क फॉर टुडे इज, तुमच्या व्हॉट्सॲपवरती ही एक फाईल येईल. ठीक आहे.
ही तुम्हाला सॉल्व करून आणायची. आणि हे सगळं कुठे स्टोर कराल, मी फर्स्ट डे सांगितलं डेस्कटॉपवरती किंवा कुठेतरी एक फोल्डर बनवून ठेवा. ठीक है, फोल्डर बना के रखो जिसका नाम डेटा एनालिटिक्स व्हाट्सएवर यू वांट, उसमें ये सब फाइल सेव होनी चाहिए. ठीक है, रोजच एवरीडे डेटा फाइल. ठीक है, वेरिएबल इसमें क्या क्या है जो मैंने सिखाया, वेरिएबल नेम सिखाया, डिफरेंट वेज ऑफ असाइनिंग वेरिएबल, करेक्ट, रूल्स देखे हमने. नेक्स्ट क्या, पाइथन इज केस सेंसिटिव और रिजर्व वर्ड्स. हो जाएगा आज जितना किया है ऑनलाइन. किसी को कुछ डाउट? नो सर. सबको कॉन्सेप्ट क्लियर? नो सर. समजताय का स्लो जायचं आहे अजून? सचिन, शुभम, तुम्हाला मागे? ठीक है, कल से 10:30 प्लीज़ बी शार्प ऑन टाइम. जिनको भी ऑफलाइन आ सकते हैं दे कैन ट्राई टू कम ऑफलाइन. ओके, ठीक है. यस देन जस्ट अ मिनट, जस्ट लेट मी. हाँ, ऑनलाइन दोज हू वांट टू लीव दे कैन लीव. थँक्यू सर. यस. सर एक क्वेश्चन आहे, आय थिंक ते तुम्ही फ्युचरमध्ये कव्हर करतात, की आपला एक्झिक्युशन सिक्वेन्स म्हणजे नाही का, आपला कोड मग नंतर हार्डवेअरला कसं जातं, ते कसं एक्झिक्यूट होतं, तो एक फ्लो, कोड टू रॅम टू समथिंग प्रोसेसर, समथिंग बॅक टू द आयडी, समथिंग कॉन्सोल. मला प्रश्न आला लक्षात. कोड रनची प्रोसिजर पाहिजे. अच्छा, पूर्ण कसा रन होतो, Back side ला जाणार, back कसं end ला जाणार. procedure, हां. ओके, ठीक आहे, काही नाही, ते कायच आहे त्याच्यात. फर्स्ट डेच सांगितलं, कंपायलरला जातो, इंटरप्रेट होऊन कंपायलरला जातो. कंपायलर काय करतो? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, एक्सप्लेन करेल. त्याच्यासाठी विज्युअल असतं ना, बरोबर. काही नाही, बट ते विचारत नाही. ओके, गुड गुड, बट आय विल टेल यू. काही नाही तेवढं. Yes, thank you. येस. बाकी कोणाला काही प्रश्न लिहायला घ्या, तुमचे नाव. Attendance. हां, येस, रेस्ट ऑनलाइन कॅन लीव. Payment नाही. खरं बंद पडतं म्हणा. त्यांचं म्हणतो बरं. पॉवर बी आय हेवी टूल आहे खूप जास्त, तर मग त्याला येतोच प्रॉब्लेम, त्याला नाही येऊ शकत. आणि तो डिव्हाइस जुना पण आहे त्यामुळे. समजलं का? नाव काय तुमचं? हां, विराज आणि युवराज. ठीक आहे. काही attendance पण लिहिताय का माझं? नाही नाही, टाईप ते नको. एक कोणाकडे नोटबुक असेल पास करा पटकन, आणि 5 मिनटं थांबा, काही फरक नाही पडत, करून जा.